मनपा प्रशासनासमोर उपोषणकर्त्याचा एल्गार, प्रकृती खालावली, बीपी 190 पार, डॉक्टरांसह मनपा अधिकारी व पोलिसांची धावपळ. लेखी आश्वासनाशिवाय उपोषण मागे नाही, मागण्यांवर ठाम. तब्बल तासभर प्रशासनाची मनधरणी, तरीही आंदोलन सुरूच. जालना शहरातील संग्रामनगर बसस्टँड रोड परिसरातील कथित अनधिकृत बांधकामाचा वाद आता चांगलाच पेटला असून या प्रकरणाच्या निषेधार्थ जालना महानगरपालिकेसमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाची परिस्थिती शनिवारी रात्री गंभीर बनली. उपोषणकर्त्यापैकी एका व्यक्तीचा बीपी 190च्या वर गेल्याने डॉक्टर, मनपा अधिकारी आणि पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. मात्र मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतल्याने प्रशासनाची कोंडी झाली आहे. संग्रामनगर येथील महबूब कुरेशी, इरफान कुरेशी, नदीम शेख आणि अरमान शेख या 4 रहिवाशांनी विविध मागण्यांसाठी 27 जुलैपासून जालना महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे. उपोषणकर्त्यांचा आरोप आहे की संग्रामनगर बस स्टँड रोड परिसरात गणेश उत्तम लुटे यांनी आरसीसी व पत्र्याचे शेड उभारून विनापरवानगी बांधकाम केलं आहे. हे कथित अनधिकृत बांधकाम तातडीनं हटवावे अशी प्रमुख मागणी आहे. दुकान पाडल्याचा आरोप, नुकसान भरपाईची मागणी. यासोबतच महापालिका प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी आर्थिक देवाणघेवाण करून अतिक्रमण नसतानाही दुकाने पाडल्याचा गंभीर आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. पाडण्यात आलेल्या दुकानाची नुकसान भरपाई द्यावी, तसेच दुकान पाडण्यासाठी कथितरित्या सुपारी देणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. महापालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची खातेनिहाय चौकशी करून दोष आढळल्यास कारवाई करावी, तसेच गेल्या 10 ते 15 वर्षापासून महापालिकेत ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे. रात्री प्रकृती खालावली, डॉक्टरांची घटनास्थळी धाव. दरम्यान शनिवारी रात्री उपोषणस्थळी परिस्थिती अचानक गंभीर झाली. उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाचे डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले. तपासणी दरम्यान एका उपोषणकर्त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे 4 उपोषणकर्त्यांपैकी एका व्यक्तीचे नुकतेच मूतखड्याचे ऑपरेशन झाले असून पोटात अद्याप नळी असल्याचे सांगण्यात आलं. त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यातच दुसऱ्या उपोषणकर्त्याचा रक्तदाब तपासला असता बीपी 190च्या वर असल्याचे समोर आले. ही परिस्थिती लक्षात घेऊन डॉक्टरांनीही तातडीने महापालिका प्रशासन आणि पोलिसांना माहिती दिली. मनपा अधिकारी, पोलिसांची तासभर मनधरणी, उपोषणकर्ते मात्र अडून. माहिती मिळताच महापालिका अधिकारी तसेच कदीम जालना पोलिसांचे कर्मचारी उपोषणस्थळी दाखल झाले. त्यांनी उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेऊन तातडीने वैद्यकीय उपचार घेण्याची विनंती केली. मात्र तब्बल 1 तास अधिकारी आणि पोलिसांनी मनधरणी करूनही उपोषणकर्ते आपल्या भूमिकेवर मागे हटले नाही. आमच्या मागण्यावर लेखी स्वरूपात आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी प्रशासनाला दिला. अखेर दीर्घ प्रयत्न करूनही तोडगा न निघाल्याने अधिकारी आणि पोलिसांना तेथून परतावे लागले. प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष. उपोषणकर्त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असताना आंदोलनाचा तिढा कायम आहे. एका उपोषणकर्त्याचा बीपी 190च्या वर जाणे आणि दुसऱ्या उपोषणकर्त्याची नुकतीच झालेली शस्त्रक्रिया यामुळे आता प्रशासनाने केवळ आश्वासनावर न थांबता तातडीने ठोस भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ही गंभीर परिस्थिती महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकारी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर काय निर्णय घेतात, लेखी आश्वासन दिले जाते का आणि उपोषणाचा तिढा सुटतो का याकडे जालना शहराचे लक्ष लागले आहे. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल.